कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामासाठी राष्ट्रीय सुवर्णभूमी नगरोत्थान योजनेतून 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झाला. या कामाची वर्क ऑर्डरही 16 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांना मोठा त्रास होत आहे. 100 कोटींच्या निधीतून कोल्हापुरात होणारे रस्ते हे दर्जेदार करावेत, तसेच याची जबाबदारी महापालिकेच्या शहर अभियंत्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन आज महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाडगे यांना देण्यात आलं. यावेळी शहर अभियंत्यांसह ठेकेदाराला गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात आलं. नवीन होणारे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमावलीनुसारच झाली पाहिजेत, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, शहर अध्यक्ष राजू दिंडोरले, अभिजित राऊत, राजू पाटील, निलेश आजगावकर, अमित पाटील, अजिंक्य शिंदे, रणजित वरेकर, सुनील तुपे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅमेरामन नाझ अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.